असताना कधीही लक्षात ठेवा, ज्यांची जमीन स्वच्छ असते तिथे अंकुर उगवतो. एकदम सामान्य नियम आहेत. म्हणून जो शेतकरी आहे तो शेतामध्ये राबतो या शब्दाचा अर्थ असा होतो, जमीन स्वच्छ करतो. जे त्याला पीक पाहिजे त्या अतिरिक्त जे उगवतं त्याला काढतो तो. मग खळाची व्यंकटी हे अतिरिक्त उगवलेलं पीक आहे. ते काढल्याशिवाय सत्कर्म उगवणार नाहीत. आणि जगातला कोणताही शेतकरी, पुन्हा सांगतो तुम्हाला, कोणताही शेतकरी धान्य उगवू शकत नाही. धान्य आपोआप उगवतं. अग्नीचा आणि पाण्याचा संयोग आला ना, बिना मातीचं सुद्धा कोंब येतो. थोडी उष्णता पाहिजे, त्याला वैराग्य म्हणतात. थोडा गुरुचा ओलावा पाहिजे, मग कोंब येतो. ज्ञानाचा कोंब म्हणतात त्याला. जर गुरुचा ओलावा नसेल आणि वैराग्याचा अग्नी नसेल तर कोंब फुटत नाही. मी तुमच्यासाठी सांगतोय. म्हणून सत्कर्मी रती वाढो हे जे आहेत ना, हे तण आहे. ही वृत्ती नकोय, हा पहिला टप्पा आहे. आपलं काय होतं, मी बहुतेक कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, अध्यात्मातल्या साधकांकडे जेव्हा पाहतो ना, तेव्हा त्यांच्यातला एक दोष जो दिसतो ना, तो हा दोष आहे. त्यांना ज्ञान पाहिजे पण वृत्ती सोडायची नाही. ज्ञान पाहिजे पण वृत्ती सोडायची नाही. काही भांडखोर वृत्ती असेल, चोरी करण्याची वृत्ती असेल, चाडी लावण्याची वृत्ती असेल, काही व्यसन असतील, ते सोडायचे नाहीत. म्हणून आजही भारतातल्या प्रत्येक माणसाचा अभ्यास करा. आपल्या असं लक्षात येतं की त्यांना चांगलं पाहिजे पण वाईट सोडायचं नाही. चांगलं पाहिजे पण वाईट सोडायचं नाही. त्याला वेगळ्या भाषेत जर समजून सांगायचं ठरवलं, त्याने समोरच्याने नवीन नोट द्यावी. आपली फाटलेली असली तरी तिने घेतली पाहिजे. आपला कसाही असेल तसा स्वीकार करावा, त्याने क्लिअर असलं पाहिजे. वेगळ्या भाषेमध्ये आपण बोललेलं खोटं त्याने खरं म्हणलं पाहिजेत, पण त्याने आपल्याबरोबर खरंच बोललं पाहिजे. याला खळ म्हणतात. अपेक्षा आहे तुमची, तुमचं खोटं चाललं पाहिजे, तुमचं कसंही विकलं पाहिजे. समोरच्यानी माझ्याबरोबर गद्दारी करू नये. समोरच्यानी मला धोका देऊ नये. समोरच्यानी मला तू जे नाही, माझं चाललं पाहिजे. म्हणून पहिले जे दोन ओवे आहेत, हे तण काढणं म्हणतो आम्ही त्याला. दुरिताचे तिमिर जाओ, खळाची व्यंकटी सांडो, मैत्र पडो, हे तण काढणे. तुम्हाला वर्षत सकळ मंगळी नंतर आहे. सतत मंगळाचा वर्षाव करणारे संत, ज्यांचं व्यंकटी गेलेली आहे, ज्यांचा पापाचा अंधकार गेलेला आहे, त्यांना संत भेटतात, त्यांना फायदा होतो. जंगलामध्ये पाऊस पडतो, धान्य नाही उगवत. अर्थ कळून घ्या बरं का. जंगलामध्ये पाऊस पडतो, अर्थ धान्य नाही उगवत. तुमच्या जीवनामध्ये जर तण गेलेलं नसेल, पाप वृत्ती गेलेलं नसेल, संतांच्या उपदेशांचा, अमृताचा, ज्ञानाचा पाऊस पडतो, उगवत काहीच नाहीत. मंडपातून बाहेर गेले की जसे पहिले होते तसेच. थोडा वेळ त्रास होतो, जसं इंजेक्शन दिलं ना, थोडा वेळ त्रास होतो, नंतर चोळलं ना पुन्हा कामाला लागतो. तसं प्रवचनामध्ये जे काही आपण थोडंफार ऐकतो, जे ज्ञान ऐकतो, तात्पुरतं आपल्यावर त्याचा प्रभाव पडतो. पण प्रभाव घालवणारे खळ मंडपाच्या बाहेर तुमची वाट पाहतात. हा बाहेर निघाला की बरोबर याला आम्ही पकडणार. जाऊ दे रे, महाराज लोकांचं कामच आहे सांगायचं. त्यांनी जर सांगितलं नाही तर मग त्यांचं कसं काय होणार, वगैरे वगैरे. ही वृत्ती आहे खळाची. म्हणून वर्षत सकळ मंगळी ही नंतरची ओवी आहे. संताचे लक्षण तपासायचे. चंद्रमेजे अलांछन, अतिशय गोड शब्द आहे बरं का. कलंक रहित चंद्रमा, कलंक रहित चंद्रमाप्रमाणे शीतल जीवन हे फक्त संतांचं असतं, जगात कोणाचंच नसतं. कलंक रहित, अलांछन. ते कलंक शब्द नाही वापरत ज्ञानोबाने बरं का, लांछन शब्द वापरलाय. लांछनास्पद तुम्ही जे बोलला, तुमची जी कृती आहे ती लांछनास्पद आहेत, असं मराठीतून बोललं जातं. ज्ञानोबा म्हणतात संत जे आहेत ना, चंद्रमा आहेत, थोडंसं लांछन आहेत, पण असे लांछनयुक्त संत भेटायला नको. एखाद्या वेळेस खरा डॉक्टर नाही भेटला तरी चालेल,
पण डुप्लिकेट डॉक्टर भेटायला नको बरं का. रोग जेवढा त्रास देत नाही एवढे हे डुप्लिकेट डॉक्टर त्रास देतात. कशाचं इंजेक्शन देतात त्यांनाच माहीत नाही. पुन्हा तेच म्हणतात रिॲक्शन आली, हा तुमच्या शरीरातला प्रश्न येतो. यांनी इंजेक्शन दिलं रिॲक्शन येण्याचा त्याचा काही संबंध नाही. यांनी चुकीचं इंजेक्शन दिलं त्याचा संबंध नाही. एक जण डॉक्टरकडे 10-12 वर्ष प्रॅक्टिस करून त्या डोक्यात एक फिक्स बसलं की 5च गोळ्यावर दवाखाना चालतो. आणि त्या कंपाऊंडरने स्वतःचा दवाखाना सुरू केला. मग 12 वर्ष तोच गोळ्या देत होता. त्या डोक्यात आलं, पण ते गोळ्या कुणाला किती प्रमाणात देत होतं हे प्रमाण त्याच्या लक्षात नाही. ते 5 गोळ्या घेऊन दुसरीकडे गेला, डॉक्टर झाला. एका माणसाला डोस जास्त झाला, बेशुद्धीच्या अवस्थेमध्ये आला. मग त्याने सांगितलं डॉक्टरकडे जावं लागेल. मग तुम्ही कोण आहात? नाही, मी कंपाऊंडर आहे, पण टेम्पररी डॉक्टर झालं होतं, पण ते मला जमत नाही. त्याने उचलून पुन्हा आणलं, ICU मध्ये भरती केलं. एक चूक, पुन्हा आहे का, एक चुकीचा डोस ICU मध्ये नेतो. एक शब्द माणसातून तुम्हाला उठवतो, एवढी शब्दाची ताकद आहे. माणसातून उठवतो. एक शब्द जर चुकीचा ऐकला आणि त्या चुकीच्या शब्दाला जर तुम्ही जपला, आयुष्यातून उठलात तुम्ही. माझ्यामध्ये काही दोष आहेत. एक जण आला, साधक असेल तो, काही मी कामामध्ये असेल, व्यापामध्ये असेल, टेन्शनमध्ये असेल, आणि तो साधक आला. मला बोलायला वेळ नव्हते. तो आल्यानंतर मला शिकायचं आहे मला तुमच्याकडे. म्हणजे ठीक आहे नंतर बोल. नाही म्हणे आत्ताच बोललं पाहिजेत. म्हटलं तू काय लगेच गुरु होतो का? अर्थ कळला का? लगेच गुरु होतो का तू? अरे मी नंतर भेट सांगतो. नाही एवढा लांबून आलो. म्हटलं नाही शिकवत. गेला निघून. दुसरीकडे 2-3 ठिकाणी शिकला आणि त्यांनी ठरवलं की शास्त्रीपेक्षा जास्त शिकायचं. खळाची व्यंकटी. अरे कॉम्पिटिशन कुणाबरोबर करतो? प्रतिस्पर्धा कुणाबरोबर करतो? स्वतःचा उद्धार करायचा आहे, स्पर्धा जिंकायची नाही लाईफमध्ये. वाईट वाटतं शिकलेल्या लोकांकडे पाहिल्यानंतर. आपल्या मुलाला इतक्या वाईट पद्धतीने वागवतात. 95% मार्क का आले? 92% का आले? 2 मार्कच कमी पडले. किती त्रास देतात त्या पोराला. शहरातली लोक बघा तुम्ही, जे स्वतःला शिकलेले म्हणतात, सुशिक्षित म्हणतात, असं त्या मुलाला, अरे भगवंताने त्याला जन्म घातलेला आहे, त्याचे मेंदूची एक कॅपॅसिटी आहे. काय करणार तुम्ही त्याला? UPSCला 6 लाख लोक बसतात परीक्षेला कलेक्टर होण्याच्या इच्छेने आणि 50 पास होतात. लक्षात येते? 6 लाख लोकातून 50 लोकांना कलेक्टरचं IASचं पद मिळतं. बाकीचे लोक मग IPS वगैरे होत असतील, पण 50च लोकांना, 6 लाख पोरातून 50. मग आपण त्याच्यावर प्रेशर का टाकायचं? जुने जे जग होतं ना भारत, तो इतका चांगला होता. विशेष करून माझा पण काळ चांगला होता. आमच्या घरामध्ये जेव्हा आम्ही शिकत होतो, 5वी-6वी झाली आहे आमची. बघा आम्ही जीवन कसं जगलो, आमचं भाग्य किती चांगलं आहे. 5वी-6वी झाले की घरचे लोक म्हटले ते शाळा सोडून. म्हणलं का ज्ञानेश्वरी वाचता आली बस झालं, काय करायचं शिकून पुढं? नाही म्हणलं पण शाळा वगैरे शिक्षण चांगलं असतं, कुठं नोकरी करायची आपल्याला. आणि लोकांच्या डोक्यात हेच, नोकरी मिळाली पाहिजे म्हणून एवढा ताण, पगार वाढला पाहिजे एवढा ताण. मग मी घरच्या लोकांना बोललो, मी नाही थोडं शिकू द्या, मला शिकायची इच्छा आहे. नाही जास्त शिकल्याने डोकं खराब होतं असं आम्ही ऐकले. शिकू नये म्हणून आमच्या घराचा आग्रह. पण जर चेहरा सुकला किंवा एक टाइम जेवण नाही केलं तर घर आमचं टेन्शनमध्ये यायचं. काय झालं? काही पोट दुखतं का? नाही काही नाही, जरा बाहेरून जेवून आलो. तब्येत खराब नको करू. शिक्षण खड्ड्यात गेलं, तब्येत कमी झाली नाही पाहिजे. मग आत्ताच्या मुलांना बघा ना तुम्ही, अहो ती 4थी-5वीला व्हिटॅमिन कमी, प्रोटीन कमी बॉडीमध्ये, चहा पितात, पाव खातात, आतपाव असतात. काय ताकद आहे? कसे भोग भोगणार? परमार्थ जाऊ द्या, परमार्थाचा भोग जाऊ द्या, भोग तरी कसे भोगणार संसारामध्ये? काय त्यांच्याकडे वृत्तीकडे पाहिलं, शरीर चांगलं नाही, मन चांगलं नाही, सतत डिप्रेशनमध्ये मुलं. आईबापांच्या चुका आहेत ह्या. खळाची व्यंकटी सांडो. घर मंगलमय असलं पाहिजे. घरात येण्यासाठी मुलगा घाबरला नाही पाहिजे. घरात येताना भीती नाही वाटली पाहिजे. मी मागे सांगितलं होतं, आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल, आळंदीला राहुरी परिसरातला मुलगा माझ्याबरोबर शिकायला आला.
35% पास व्हायचा, माझ्या बरोबर बसायचा, आम्ही त्याला मदत करायचो, हे जाहीर बोलतो. पैलवान होता, नाही पाठ होत त्याच्याकडून, तब्येत चांगली असायची. त्याने घरी पत्र पाठवलं की पास झालो. घरच्या लोकांनाही टक्केवारी कळत नव्हती. त्यांना आनंद कशाचा, इथे पास होत नव्हता, आळंदीला पास होतो, खुश. पुन्हा लाडू, पुन्हा बदाम, तब्येत चांगली. जुना भारत पहा, गावोगावी तालमी होत्या, ढोल लेझिमचे खेळ होते, अंगातून माणसाचा घाम निघायचा आणि घामातून रोग निघून जात होते हो. आता घाम बंद झाला आणि शरीर रोगाट झालं. डॉक्टरला सांगावं लागतं सकाळी चाला कमीत कमी. आणि गीतेतला शब्द सांगतो तुम्हाला, हे काही उपदेश नाही बरं, हे कृष्णाने गीतेमध्ये शिकवलेले आहेत. शरीर यात्रा पिचते. जर तू कर्म जर केलं नाही ना, तुझं शरीर चांगलं राहणार नाही. हे 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंताने लिहून ठेवलेले. शरीर चांगलं ठेवायचं असेल ना, प्रत्येकाला काम करावंच लागेल. हे 5000 वर्षापूर्वी भगवान कृष्णाने सांगितलेले. बिना कर्माचं शरीर नाही. जितकं कर्म कराल तितकी तुमची ताकद वाढेल, तितकं तुमचं शरीर बलवान होईल. मेहनत म्हणजे काय, जास्त रियाज केला आवाज चांगला होतो, नाहीतर गळा असतो, तिथपर्यंत ठीक आहे. नरडा असलं तर अजून वाईट. अर्थ लक्षात ठेवा. मेहनत, कोणतीही परीक्षा असो मेहनत, तालीम असो मेहनत,